इंधन तुटवड्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील खलाशांना बसतोय। एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे सध्या खलाशी चुलीवरती जेवण करतायत। बोट समुद्रामध्ये गेल्यानंतर देखील त्यांचे सिलेंडर अभावी हाल होत आहेत। अनेक बोट मालकांनी स्टोव्ह विकत घेऊन त्यावर खलाशांच्या जेवणाची सोय केली, पण खलाशांची संख्या आणि त्यांचं जेवण करण्यासाठी लागणारं इंधन यांची सांगड घालताना मात्र बोट मालकांना कसरत करावी लागते। याचा आढावा घेतला अमोल मोरेनं। राज्यात किंवा देशभरात जो सध्या इंधन तुटवडा सुरू आहे त्याचा फटका कोकणातले जे खलासी आहेत त्यांना बसतो। याचं कारण असं आहे की कोकणात हजारो बोटींच्या मार्फत मोठ्या प्रमाणात मासेमारी होत असते आणि या बोटींवरती खलासी हे लाखोंच्या संख्येनं आहेत। जर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे कोकणातल्या 3 जिल्ह्यांचा जर आपण साधारणपणे विचार केला तर ही संख्या काही लाखांमध्ये जाते आणि या खलाशांचं संपूर्ण जेवण इथंच केलं जात असतं किंवा या बोटी ज्या वेळेला मासेमारीसाठी समुद्रामध्ये जातात त्यावेळेला देखील त्यांना जेवण तिथं तयार केलं जात असतं आणि यावेळेला गॅस मिळत नसल्यामुळे साधारणपणे त्यांना प्रचंड त्यांचे हाल होत आहेत। आत्ता काहींनी डिझेलचे स्टोव्ह आहेत ते मागवलेले आहेत आणि अर्थात डिझेलच्या स्टोव्हची मागणी वाढल्यामुळे देखील ते देखील उपलब्ध होत नाही आहेत आणि ज्यावेळेला या बोटी समुद्रकिनारी उभे असतात त्यावेळेला चुलींचा आधार घेत जेवण केलं जातं आहे। जर आत्ता आपण बघितलं तर अर्थातच सध्या मत्स्य विभागाशी बोलल्यानंतर किंवा साधारणपणे जे इथले काही बोट मालक आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर असं कळतं आहे की डिझेलचा तुटवडा आहे असं साधारणपणे म्हणता येत नाही, पण जो साठा किंवा जो पुरवठा सातत्यानं होत होता त्याच्यावरती मात्र एकंदरीत कुठेतरी परिणाम झालेला दिसतोय आणि हे जे आखाडी देशांमध्ये युद्ध सुरू आहे त्याचा फटका ह्या कोकणातल्या खलाशांना किंवा या बोटीवरती जे काम करणारे कामगार आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणात बसतोय। अर्थात जर काही युद्ध जास्त वेळ चाललं किंवा साधारणपणे हा इंधन तुटवडा आणखीन काही काळ चालला तर मात्र ह्या खलाशांचे हाल आणखीन वाढणार आहेत। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।